नमस्कार, मी रूपा सोळसेगामकर स्वागत करते तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आणि तुम्ही पाहत आहात माझे माजकर। आज आपण बनवत आहोत मसालेदार भेंडी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि टिफिनसाठी एक नंबर अशी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर इथे पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घेतले, त्यात एक अर्धा चमचा मोहरी घालून घेतली। मोहरी चांगली तडतडली पाहिजे। मोहरी तडतडली का त्यात आपण कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्त्याची पानं तडतडली का एक गड्डी लसूण असा बारीक चिरून घेतलाय आणि तो सुद्धा मी यात घालून घेतलाय। तर या रेसिपीमध्ये लसणाचा वापर जरा जास्त केलाय, पण लसणाने या भेंडीला खूप छान अशी टेस्ट येते, म्हणून लसूण आपण जास्त वापरलाय। आता मी चिमटीभर हिंग घातलेलं आहे आणि त्यासोबतच लगेचच मी यात बारीक चिरलेला एक मोठा कांदा घातलेला आहे। तर कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी खूपच ब्राऊन करायचा नाही आहे, थोडासा आपला कांदा शिजला का लगेचच आपण ह्यात भेंडी घालून घ्यायची। इतर वेळेला आपण काय करतो की भेंडी आधी वेगळी भाजून घेतो, तर यामध्ये आपण तसं करणार नाही आहोत। तर आपण कांदा थोडासा म्हणजे शिजला का त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि लगेचच भेंडी घालायची, म्हणजे आपला जो भेंडीची भाजी आहे ती चांगली ह्या कांद्यासोबतच परतली जाईल। तर आधी आपण टोमॅटो घालून घेतलाय आणि टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण ह्यामध्ये आता भेंडी घालून घ्यायची। भेंडी चांगली धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेली आहे आणि मग चिरलेली आहे। आता ही भेंडी सुद्धा या कांद्यासोबत परतली जाईल आणि मग नंतर आपण ह्याच्यावर मसाले घालायचे। आपल्याला कांद्यात मसाले घालायचे नाही आहेत, तर वरतून आपण हे मसाले घालणार आहोत। तर आता आपण ही भेंडी चांगली परतून घ्यायची। आता भेंडी परतलेलीच आहे, तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपण चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा आपल्याला ही भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आपलं मीठ जे आहे ते भेंडीला व्यवस्थित लागलं पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। तर आधी हळद घालून घ्यायची। हळदीने काय होतं, जेव्हा आपण भेंडी परततो भाजीसाठी तेव्हा हळद घातली ना का भेंडीचा चिकटपणा कमी होतो, म्हणून आपण भेंडीमध्ये थोडीशी हळद घालायची, म्हणजे आपली भेंडी चिकट होत नाही। तर आता ही भेंडी आपली चांगली परतून झालेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे दुसरे बाकीचे। तर मसाल्यांमध्ये आता आपण इथे मॅगी मसाला घेतला आहे 1 चमचा, लाल तिखट घेतलेलं आहे म्हणजे जो मसाला आपण घरात वापरतो, धणे पावडर 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा। तर आता आपण हे सगळं 1-1 चमचा जे घेतलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे। मसाले हे सगळे एकत्रच आणि मिक्स करून घेऊ आपण चांगलं। मॅगी मसाल्यामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। तर तुम्ही मॅगी मसाला घालून ही भाजी नक्कीच बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। जर तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं खाऊन किंवा शेंगदाण्याचा जाडसर कूटसुद्धा 1 ते 2 चमचे घालू शकता, त्याने अजून खूप छान भाजीला टेस्ट येते, क्रंचीपणा येतो। आता मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा हे चांगलं परतून घेणार आहे। ही भेंडीची जी भाजी आहे ती आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे। आपण जर झाकण ठेवलं ना तर भाजी चिकट होते, त्याच्यामुळे आपण भेंडीची भाजी शिजवताना नेहमी न झाकण ठेवता शिजवायची आणि जेवढी आपल्याला होईल तेवढी परतून ही शिजवायची। ही डब्याला मुलांसाठीला द्यायला खूप छान आहे। लहान मुलांना ही भाजी खूप आवडेल, कारण ह्यात मॅगी मसाला तर आहेच आणि हिची चव पण खूप छान लागते आणि लसूण जरा जास्त घालायचा, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते। तर बघा किती मोकळी झालेली आहे ही भाजी, अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे। अजून थोडीशी कोथिंबीर घालून मी ही चांगली परतून घेणार आहे आणि आता ही आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। तर ही मी आता वाटीमध्ये काढून घेते खाण्यासाठी। तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की जाता जाता लाईक करा। बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।